होते, दोघं भरडले गेले. बाळाजी औजी चिटणीस याचा स्वतःचा काही दोष नव्हता. तो पत्रलेखक या फक्त हुद्द्याचा माणूस होता म्हणून तो मारला गेला. बाळाजी औजी चिटणीस नजर चुकीनं मारला गेला. हे लक्षात आल्याबरोबर जिथं त्याला मारला, सुधागड पाली, पाली म्हणजे बल्लाळेश्वर पाली, अष्टविनायकातली पाली, त्याच्या शेजारच्या सुधागड किल्ल्यावरती बाळाजी औजीला मारला होता संभाजी राजांनी. हा मंत्री नजर चुकीनं मारला गेला म्हणून प्रायश्चित्त म्हणून त्याची समाधी तिथं बांधून दिली. नुसती समाधी बांधून दिली असं नाही, त्याच्या मुलाला आपला अंगरक्षक, स्वतःचा रक्षक म्हणून कायम ठेवला, ज्याचं पुढचं नाव आपल्याला माहिती आहे, स्वामी भक्त खंडो बल्लाळ. त्या खंडो बल्लाळला जेव्हा शंभूराजाने विचारलं, तुझ्या बापाला लेका नजर चुकीनं मारला गेला, पण मरताना बाप काय म्हटला, तेव्हा खंडो बल्लाळ सांगतो की आमच्या बाबांच्या अंगावर जेव्हा हत्ती सोडला होता, बाबांना जमिनीवर बांधलेलं होतं, तेव्हा त्यांना मांडी द्यायला बसलो होतो मी शेजारी. तेव्हा माझे बाबा म्हटले, खंडो, मी स्वर्गात असताना सुद्धा मला सुख होईल असं वागशील का रे? खंडो बल्लाळ म्हणला, काय करू मला सांगा, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा बदला घेऊ का? हा 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 हा, येडेपणा करू नको, येडेपणा करू नको, ही वेळ भांडत बसायची नाही. खंडो, बापाला सद्गती प्राप्त व्हावी असं तुला वाटत असेल तर एकच काम कर बाबा, आपल्या संभाजी राजाला एकटा सोडू नको, सतत त्याच्या बरोबर राहा, त्याच्या मदतीला राहा. माझं पोरग हळवय हो, माझं पोरग हळवय, भोळंही बिचारं शंकरासारखं, पटकन संतापतं तरी तितकंच प्रेमाचं आहे. माझ्या शंभूराजाच्या जवळ राहा बाबा. काही निष्ठा पैदा केली महाराजांनी आमच्या प्रांतात, केवढी निष्ठा मोठी. जरा तिकीट मिळालं नाही की दुसऱ्या पक्षाच्या दारात जाऊन माणसं हित उभी राहतात, आणि 50 पक्ष फिरून झाले की मग कार्यकर्त्यांची मेळावे घेतात पक्षनिष्ठा शिकवायला. तुमच्या जिनगानीवर लेको, तुझे 6 पक्ष झाले, तू काय सांगतो दुसऱ्याला कार्यनिष्ठा? बोललं तर राग येतो, आपलं ठरलंय, राग येईल असं काही बोलायचं नाही. मुद्दा एवढाच लक्षात घेतला पाहिजे, जे शिकवतंय त्याची लायकी काय हे तर समोरच्याला कळलं पाहिजे. का तुझा 5वा पक्ष आणि तुम्हाला पक्ष कसा करायचा शिकवतो? जाऊ दे मुर्दे, तुम्ही काय करायचं ते तुमची पापं तुमच्यापाशी राहिली. शिवाजी महाराजांचं पुण्याचं राज्य असं आहे, हत्तीच्या पै देतोय मंत्र्याला, तरी सुद्धा तो मंत्री सांगतो या सिंहासनाशी बेईमान नाही होता येणार. हे परमपवित्र भगवंताचं सिंहासन, आपण एकनिष्ठच राहायचं. मजा अशी झाली, 82 साली समर्थ रामदास स्वामींनी समाधी घेतली, आणि समाधी घेण्यापूर्वी शंभूराजाला एक शेवटचं पत्र पाठवलं. शंभू, हा कालखंड भयानक आहे, मला कळत आहे, सांभाळून राहा बरं. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. समर्थांना सर्व समजतंय, म्हणून समर्थांनी थोडी अशी पण प्रार्थना केली, शंभू, इतका सुद्धा उग्र वागू नकोस, माणसं घाबरतील हो, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, असा उपदेश केला. पण प्रश्न लगेच कळतो, आणि मंत्र्याने आपल्याशी गद्दारी केल्यावर मागील अपराध क्षमावे. ते काही लोकांनी अपराध केले, मला माहिती आहे बाबा, पण सगळ्या अपराधाला शिक्षाच करत बसून नाही चालत. त्यांचे अपराध क्षमावे, त्यांना हाताशी धरून, कारभारी हाताशी धरून पुढं जावं लागतं. राज्य राखी राखलं पाहिजे. सकल लोक मेळ व्हावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे लेंछावरी. हे कार्य तुझ्या हातून व्हायचंय. आणि शंभू, तुझ्या बाबांनी तर कृत्य अलोट करून दाखवलं, पण अशी एक इच्छा आहे, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी विशेष काय लिहावे. शंभू, वडिलांनी तर करून झालं, तुझ्याकडून याच्यापेक्षा आणखीन काहीतरी इच्छा आहे, आणखीन काहीतरी. शंभूराजांच्या हाती ते पत्र होतं, मस्तकी लावलं. त्या ठिकाणी समर्थांच्या समाधीवरती राम मंदिराचे निर्माण केलं. आणि 82 सालच्या अखेरीला आता शंभूराजे तलवार घेऊन बाहेर पडले. लक्षात घ्या, शंभूराजाचं युद्ध तलवारीचं पण आहे, डोक्याचं पण आहे.
जेव्हा कोकणामध्ये ते गेले सिद्धीच्या अंगावर जंजिऱ्याकडे, तेव्हा सिद्धी जहाज काढून मुंबईकडं पळाला. आता नेमकं तिथं आपलं आरमार नव्हतं, म्हणून शंभूराजांनी सेना मागे घेतली, मुंबईच्या दिशेनं गेले. तर मुंबईचा इंग्रज जहाज काढून इकडं पळाला. अल्या कशा हे काय पळापळ्या करतो होय. शंभूराजांनी दुर्बिणीनं फक्त समुद्राचा तट बघितला आणि लक्षात आलं इकडे कोकणचा जंजिरा आणि इकडे मुंबई, याच्यामध्ये एक डोंगर आहे, याच्यामध्ये एक भूभाग आहे, याच्यामध्ये एक बेट आहे. जे बेट आजही आहे त्याचं नाव आहे एलिफंटा बेट. एलिफंटा कोणाच्या हातात आहे? लोकांनी सांगितलं ते अरबस्तानच्या हातात आहे. पैसे घेऊन माणूस अरबस्तानला पाठवायचा. मला 3 महिन्याच्या आत याचा कागदपत्र माझ्या नावावर पाहिजे. काय स्पीड आहे! 3 ते 4 महिन्याच्या आत अरबस्तानामध्ये पैसे देऊन एलिफंटा बेट विकत घेतल्याची कागदपत्र आली. दुसऱ्या 5व्या महिन्यामध्ये बांधकाम सुरू झालं. 1 वर्षाच्या आत एलिफंटावरती आरमारी किल्ला उभा राहिला शंभूराजांचा. आणि किल्ल्यातल्या सगळ्या आरमाराला सांगितलं इकडून काळ्या तोंडाचा सिद्धी आला काय, तिकडून गोऱ्या तोंडाचा इंग्रज आला काय, सगळ्यांना पाण्यात बुडवायचं, माझ्या आज्ञेची वाटसुद्धा बघायची नाही. दोघंही हलकटच आहे ती. कोणाच्या नशिबाने आपलं स्वराज्य चांगलं होत नाही. सगळ्यांना 6-6 महिन्याचे पगार देऊन टाकले आधी. युद्धामुळं पगार थकणे हा विषय नाही शंभूराजाकडे. उलट आधीच वर्षाचे पगार. का? मला पगार द्यायला सुद्धा येता येईल का नाही माहीत नाही बाबा हो. इतकी एकामागे एक अवथानं माझ्या हातामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढची 83 सालातली आपली मोहीम घेतली. गोव्यावरती जायचं, पोर्तुगीजाच्या अंगावर. का जायचं? का जायचं? कारण एकच होतं, गोव्याच्या पोर्तुगीजांना औरंगजेबाला मदत करायचं आश्वासन दिलं होतं. अरे वा रे वा, तू राहतो आमच्या शेजारी आणि हात मिळवतो तिकडं. मग आता मी काय आहे तेही तुला दाखवतो. अरे धान्याची मदत मुघलाला, धान्याची मदत मुघलाला दिला परवाना. बातमी आली कानान शंभूराजाला कोप आला, शंभूराजाला कोप आला. मुखावरती ना दाखविला मनी पण एक बेत केला. जे जे मनी पण एक बेत केला. बरोबर मुहूर्त बघितला आणि हर हर महादेवची गर्जना करून गोव्यामध्ये जे सैन्य घुसवलं, गर्जना भयंकर केली, गर्जना भयंकर केली. कोपली काली आग भडकली, सेना सागर खवळे मोठा, सेना सागर खवळे मोठा. खडखड खडखड खड घोड्याच्या टहापा, वीर झुंजाय घेती झेपा. वीर झुंजाय घेती झेपा. काय मौज आहे! गोव्यामध्ये फोंड्याचा किल्ला होता, ज्याच्यावर येसाजी कंकाचा मुलगा होता कृष्णाजी कंक नावाचा. गोव्याचा पोर्तुगीज लिहितो, संभाजी राजांच्या सारखं आक्रमण ह्या जगात कधी पोर्तुगीजांनी अनुभवलं नाही. ओ काय राजा आहे का सणंग आहे म्हणले. का? त्यांनी वर्णन असं केलंय, तो उंची 6 फुटाच्या घरात आहे त्याची, 6 फुटापेक्षा जास्त. 4 फुटी 2 माणसांनी एकमेकाला मिठी मारावी, त्यांच्या 2 हातात राहील तेवढा देह आहे. रायगडावरच्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलंय, शंभूराजे व्यायाम करण्याची हौस भागवण्यासाठी फक्त लंगोट लावून पिंजऱ्यामध्ये खाली उतरत आणि भुकेला वाघ अंगावर सोडत. फक्त हाताला शेला बांधून ठेवायचा. वाघ अंगावर त्याला घापदिशी जबड्यामध्ये हात घालायचा, त्याचे दात त्या शेल्यामध्ये अडकून बसायचे आणि एका हाताच्या वजनावर असा वाघ अख्खा उचलायचा. पुढचे 2 पाय तरंगायला लागायचे वाघाचे. घापदिशी एक गोच्छी मारली की मांजर ही वाघाची मावशी आहे, त्यामुळे मावशीसारखा आवाज भाचा काढायला लागायचा लगेच. याव ओ सोडा की, जर डरकळी फोडता येत नाही, दात अडकले. मागच्या 2 पायावर एक पाय राजाचा आहे. वाघासारखं जनावर एका हाती असं नुसतं उभं ठेवावं, खाली टाकावं, मग शेला सोडावं, असे दात करावे. तुझ्या दाताला किती लागले बघतो. वाघाच्या जबड्यात घालून हात, शिल्लक किती राहिले ते मोजितो दात. ही ताकद राजाची.
आता असा पिळदार देह, त्याच्यावर लोखंडाचं चिलखत, त्याच्यावर अंगरखा, त्याच्यावर ते लोखंडी टोप, त्याच्यावर जिरे टोप, हातामध्ये 10-12 किलो वजनाच्या 2 तलवारी. पोर्तुगीज म्हणतो शंभूराजाचं रूपच असं होतं की त्याच्याबरोबर युद्धाला उभंच राहता येत नसे. ते घोड्यावरनं थडा 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 नुसतं थै थै नाचत आलं की समोरचं सगळं सैन्य मेलो मेलो मेलो, मारू नका, जायला सांगा पाहिजे तर लगेच जातो. माणसं तलवारच टाकायची, अशी ढाली घेऊन बसायची, अशी ढाली घेऊन बसायची. खाली काही होत नव्हतं म्हणून बरं खालती ढाल ठेवायला लागायची, नाहीतर एखादी. शंभूराजे सैन्य घेऊन फोंडा किल्ल्यापाशी आले. पोर्तुगीजाचा वेढा असताना त्याच्या डोळ्या देखत किल्ल्यामध्ये गेले. पोर्तुगीजानं बंदूकसुद्धा उचलली नाही. का अहो मारा की, मारायचं धाडसच होत नाही, काय माणूस आहे का काय. शंभूराजेने कृष्णाजी कक्कला विचारलं, काय प्रश्न आहे. काय नाही, पोर्तुगीजाचा फार त्रास आहे. चला एकदा दणका हाणायचा ह्याला, आता परत मला गोव्यात यायला वेळ नाही. आणि शंभूराजाच्या आधिपत्याखाली सगळं फोंडा किल्ल्याचं सैन्य जे भनकन अंगावर पडलं. पोर्तुगीजाला जे जे सोडून पळता आलं ते ते सोडून पळाला. लेकाचा पळाला म्हणजे नदीतनं पलीकडं पळाला. पण शंभूराजे असे बेफाम काही वेळेला व्हायचे. नदीत घोडे घातले. शेवटी खंडोबल्लाळनी नदीमध्ये उडी घातली. त्या घोड्याचं तोंड धरलं, त्याला उलटा मागं फिरवला. म्हणजे राजे, आपल्याला पोहता येतं, घोड्याला पोहता येतं, पण पाण्यात नका घालू सगळ्यांना, जरा थांबा, इतके बेफाम होऊ नका. पोर्तुगीज परत येत नाही, तुमचा एक रट्टा पुरेसा आहे त्यांना. हा तरी त्याच्या अंगातली खुमखुम जिरली नव्हती. पुढे येऊ नको, हेच घाबरले. पण सांगायचं असं, पुढे येऊ नको, घाबरवायचं नाही आपल्याला, आधीच घाबरलोय सांगतोय. हां, उगाच घाबरवायचं नाही, आधीच घाबरलोय, पुढे येऊ नको. शंभूराजांनी सांगितलं, तुमचा सगळा कारभार पणजी नावाच्या गावात आहे तेवढाच ठेवायचा, आसपास हातपाय पसरायचे नाहीत. कुठल्याही माझ्या स्वराज्यातल्या माणसाला त्रास होता कामा नये, महाराष्ट्रात तर अजिबात होता कामा नये, लक्षात ठेवायचं. बाबा दम द्यायचा नाही सांगतोय, दम द्यायचा नाही. काय करशिला, काय करशिला, तुमची देवळं पाडीन. शंभूराजे म्हणले, मग आमचे हात काय केळी खायला गेलेत काय, काय जास्त मा झालाय काय भाडयो, तू पाडून बघ. माझ्या देवळाला हात लावून बघायचा, मग संभाजी काय तुला दाखवतो. आम्ही सहिष्णू आहो, मी दुसऱ्याला हात लावणार नाही, पण मी हात लावणार नाही याचा अर्थ मला हात लावता येत नाही असा मी नामर्द आहे असं नको समजू. काही सूचना, तू हात लावून दाखव. आणि कसं बसं धाडस करून त्या पणजीच्या पोर्तुगीजाच्या गोऱ्या तोंडाच्या एका साहेबानं एक देऊळ पाडलं. त्याच्यातले 2 पुजारी मारले. ते देवळाचे तुकडे आणि पुजारीचे तुकडे एकत्र पेटाऱ्यात भरले आणि संभाजीराजांना बघायला पाठवले. बघा पाडलं का नाही. दुर्दैवानं हा शंभूराजांचा इतिहास आपल्या शाळेच्या पुस्तकात कधीच कोण लिहिणार नाही. कारण महात्मा गांधींच्या सत्यमेव जयते नावाच्या राष्ट्रामध्ये सत्यालाच भीती आहे. आणि सत्य बघायची, ऐकून घ्यायची, वाचायची ताकदसुद्धा गांधी भक्तांमध्ये आज शिल्लक नाही. गांधींचं सत्य गांधींच्या बरोबरच खुंटीला टांगून टाकल्यासारखं झालंय. कोण सत्य बघतंय. सगळ्या खोट्या गोष्टी सांगायच्या आणि खोट्यावरती जगायचं असले धंदे तुमचे आमचे झाले. पण किमान नारदाच्या गादीनं, कीर्तनाच्या गादीनं तरी सत्याची पाठराखण केली पाहिजे. या न्यायाने सत्य इतिहासामध्ये ज्याचा पुरावा आहे ते सांगतो. शंभूराजे असहिष्णू कधीच नव्हते, पण आपली सहिष्णुता हा नामर्दपणा नाही सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणून शंभूराजांनी ताबडतोब फोंड्याच्या शेजारी चेऊल नावाचं बेट होतं, त्या ठिकाणी एक चर्च होतं. धाड देशी आपली माणसं लावून चर्च पाडलं खाली. तिथल्या मूर्ती होत्या त्या फोडल्या, त्याचे तुकडे भरले. त्याचा जो कोणी तिथं पुजारी होता, पोप होता, त्यांच्या बाकीच्या लोकांचे करवतीनं तुकडे केले. ते त्याचे तसे पेटऱ्यात भरले आणि परत पाठवले. आणि पोर्तुगीजाला सांगितलं, हरामखोरा, आज एकाला 1 पाडलंय, उद्या एकाला 5 पडीन.
आणि लक्षात घ्या, शंभूराजाचा दणका एकदाच असा पुरला की शंभूराजे गेल्यानंतर सुद्धा पुढं 50 वर्षात गोव्यात कोणीही देऊळ पाडलं नाही. एकदाच जो हाग्या दम भरला, कारण पुढं गोव्यात अफवाच उठल्या होत्या, शंभू गेले म्हणून काळजी करू नका, का ते भूताच्या रूपानं आहेत आणि ते भूत कुठे येऊन तुमच्या ओरावर बसेल त्याचा नेम नाही. पोर्तुगीज शंभूराजाचं नाव घेतलं की संपायचा, याला बोलवू नका, ह्याला बोलवू नका. तू तलवारीनं माझा पुजारी कापला, मी करवतीनं तुझा कापीन, माझ्या नादी लागायचा नाही. कठीण वज्रास भेदू ऐसे, ही उक्ती सार्थ करणारा, माय बापा होनी बहु मायावंत, भक्ताचं लक्षण. पण घातपातच करायचा ठरला तर शत्रू काय घातपात करेल, करू घातपात शत्रू हुनी. तुकोबांनी दम देताना असं सांगितलंय, भक्ताची ताकद अशीच पाहिजे. अमृत आमच्या पुढं गोड नाही, पण वाईट झालो तर विष आमच्या पुढं काहीच नाही, इतके वाईट होऊ. आणि एवढा दम दिल्यावर तुकोबांनी शेवटची ओळ लिहिली आहे. तुका म्हणे, आम्ही अवघेची गोड, आम्ही अवघेची गोड, आम्ही उसासारखे गोड आहोत. पिळून खाल्ले उसाचं रस, पाठीवर घातले वळच उठवणार. तू आम्हाला कसं वापरायचं ठरव, अक्कल तुला आहे का मला आहे. ऊस झाला म्हणून मारणाऱ्याला गोड नाही लागत तो. पोर्तुगीजाची स्वारी 83 मध्ये संपवली राजाने. 84 सालापर्यंत जंजिऱ्याचा सिद्धी डच फ्रेंच आरमारावरची एक एक मोहीम पूर्ण केली. आणि लक्षात घ्या, ह्या 82 पासून 83 84 85 86 ही 4 वर्ष इकडं जरी शंभूराजे युद्ध करत होते, तरी 4 वर्ष प्रत्येक किल्ला आपापल्या परीनं लढत होता. त्यातल्या एका किल्ल्याची गोष्ट फक्त सांगण्यासारखी जास्त महत्त्वाची, ज्याचा मगाशी उल्लेख केला शास्त्रीजींनी, रामसेसचा किल्ला, नाशिकपाशी असलेला किल्ला. औरंगजेबाला वाटलं धडकीनं घेऊ, 4 वर्ष एक किल्ला झुंजवत ठेवला होता. इतकंच नाही, जेव्हा लोखंडाच्या तोफा निकामी झाल्या तेव्हा शंभूराजांनी आज्ञा केली होती, झाडं तोडून झाडाच्या खोडांना पोखरून लाकडाच्या तोफा करा. संभाजी महाराजांचं नाव योद्ध्याच्या बरोबर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा घ्यावं लागेल. लाकडाची तोफ कशी करावी ह्याचं डिझाईन केलेलं आहे डोक्यात तयार. मागं चांबडं लावून ते उडून गलोलीसारखा तोफेचा गोळा उडवायचा, बघू काय होत नाही, बघू काय होत नाही. रामसेसचा किल्ला 5 वर्षांनी घेतला. औरंगजेबाने आपल्या डोक्याची टोपी बत्कन खाली टाकली होती आणि सांगितलं होतं, आता शंभू मिळेपर्यंत ही टोपी काही आयुष्यात घालायचो नाही. 5 वर्षांनी 1 असे महाराष्ट्रात किल्ले 200. आणि हे सगळे झाल्यावर संभाजी मिळायचा कितव्या जन्मी. त्याचं वय 70च्या पुढं गेलं होतं. आता मला वेळ नाही, इतकं सगळं करायला मला वेळ नाही. आणि या गोंधळात एक गळाला मासा बरोबर लागला. शंभूराजाचा मेहुणा गणोजी शिर्के. गणोजी शिर्के शंभूराजांना सांगायला आला होता की आमचं वतन आम्हाला परत द्या. शंभूराजे म्हणले, आबासाहेबांना कधीच वतनदारी आवडली नाही. वतनाचे लोक वतनावर जास्त प्रेम करतात आणि देशावरचं प्रेम कमी होतं. देशावर प्रेम केल्याबद्दल प्रेम वतन आहे, वतनावरच्या प्रेमासाठी हे करत नाही. वतनदारी नको. असं कसं? राज्याभिषेकाच्या वेळेला तुमचे बाबा म्हटले होते की आम्हाला वतन देणार म्हणून. अहो, राज्याभिषेकाच्या सिंहासनावर बसून नाही म्हणता येत नाही अशा वेळेला. पण तुम्हाला विवेक पाहिजे गणोजी राजे. अहो, महाराष्ट्र जिवंत राहील का नाही ही पंचायत असताना तुम्ही वतनाच्या गोष्टी काय करता? वतन हो का नाही तेवढंच सांगा. जरा थांबा शिर्के. नाही थांबायचं ठरलं तर 10 दिवसात तुम्हाला मोकळे आहेत. तिथून गणोजी जे उठले ते दुर्दैवाने औरंगजेबाच्या छावणीमध्ये म्हणजे, बादशाह आम्ही सांगतो कुठं आहे संभाजी, आत्ता पकडता येईल. जो 8 वर्षात 8 लाख फौजेला कुठंही सापडला नाही,
8 लाख फौज त्याची पाठलाग करत असताना संभाजी औरंगजेबाला नाही सापडला. पण कोणत्या किल्ल्यावर कधी कुठं जायचं हा रस्ता शंभूराजाला कधीच बदलावा लागला नाही. इतकी ससगट सेना जिथे शंभूराजे घेऊन फिरत होते, या आपल्याच स्वराज्यामध्ये आपल्याच माणसाच्या फितुरीनं शेवटी शंभूराजाला अटक व्हावी लागली. गणजीनं सांगितलं, संगमेश्वरी बसलाय संभाजीराजा आता. मात्र शहेनशाह, बादशहा, मला माझं वतन मिळेल ना? देतो की. कोणाच्या राज्यात आहे वतन? ते म्हणले संभाजीच्या राज्यात आहे. मग दिलं. आपल्या बापाचं काय जात आहे? तुम्हाला 500 रुपये पाहिजे का? कोणाच्या खिशातले देऊ? आपल्या खिशातले नाही काढायचे. कोणाच्या खिशातले देऊ? ह्यांच्या खिशातले दिले. औरंगजेब लय लबाड माणूस. वतन पाहिजे, पाहिजे देतो. कोणाकडंच आहे? संभाजीकडचं. दिलं. जे माझंच नाही आहे ते देऊन मोकळा झाला ना. मी वेड्यासारखे त्याला भुलायला लागलो. गणोजी म्हटला, शंभूराजे संगमेश्वरी आहे, तिथे जाऊन त्यांना अटक करता येईल. फक्त बादशाह मेहरबान एकच करा. का? शंभूराजाला मारू नका. क्यों? आमच्या बहिणीचं कुंकू अडकलंय त्याच्यात. मेवणा आहे माझा तो. माझी बहीण विधवा होईल त्याचं काय? आणि औरंगजेबानं फितुराची लायकी त्याला दाखवून दिली. औरंगजेब म्हणतो, गणोजी, आम्ही फितुरांच्याकडनं फक्त बातम्या घेतो, सल्ले नाही. आम्ही कसं वागायचं ते नाही तुम्ही सांगायचं. तुम्हाला हवं ते तुमच्यासमोर टाकलं ना, आता ग बसायचं. आता आम्ही काय करतो बघा. मुकरब खान पठाण नावाचा पठाण प्रचंड फौज घेऊन आंबा घाटातून खाली उतरवला. मल्लोजी राजे घोरपडे नावाचे सेनापती तिथे होते. हा 75 वर्षाचा म्हातारा प्रचंड पिळाचा सेनापती धावत येऊन राजाला सांगतो, राजा संगमेश्वर आत्ताच्या आत्ता सोड. का? लाखाची फौज घेऊन मुकरब खान खालती उतरतोय. अरे आंबा घाटामधनं अंधारात कुणी येऊ शकत नाही मल्लोजी. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार आहे. कोण आत्ता येऊ शकतो? आणि तेव्हा मल्लोजी घोरपडे म्हटले, शंभू, विसरतोयस तुझ्या बापाची शिकवण. विसरतोस तुझ्या बापाची शिकवण. काय? शिवाजी राजाची शिकवण लक्षात ठेव. मल्लोजींनी ती संभाजी राजांना सांगितली. ते इतिहासातलं वाचून मी तुम्हाला सांगतोय. ही शिकवण लक्षात कायमची ठेवली पाहिजे. कुठली शिकवण? शत्रू जे करणार नाही असं वाटतं तेच तो करील असं डोक्यात धरून जो उपाय करतो तोच जिंकतो. अफजल खानाला असं वाटलं की शिवाजी काहीच करणार नाही, तो हरला. आणि अफजल खान काहीही करेल अशी तयारी ठेवून शिवाजीराजे गेले. शिवाजीराजे जिंकले. हॅलो, आलो. दोघांमधला हा फार महत्त्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज बघण्यासारखं आहे. वाटेल ते झालं तरी हिंदुस्थान जिंकून टाकू अशी आतंकवाद्यांची तयारी आहे. आणि आतंकी लोकांचे एवढे हल्ले होऊन सुद्धा काही युद्ध होणार नाही हो असे आम्ही झोपलेले आहे. जे देसावध राहतात ते लवकर मरतात. शत्रू जे करणार नाही असं वाटतं ते तो नक्की करील असं लक्षात घेऊन आधीपासून उपाययोजना, मोर्चा बांधणी केली पाहिजे. सगळे दीड शाणे म्हणतात युद्ध सुरू झालं की बघू. काय बघू? तुझ्या समाधीची जागा बघू का तुझं थोबाड बघू? युद्ध सुरू झाल्यावर काहीच बघता येत नाही बाबा. फार भयानक गोष्ट असते ती. आणि असा आमचा शंभूराजा संगमेश्वरी वेड्यासारखा कैद झाला. मात्र सारे गमपध ध पधनी राजाला किमान सन्मानानं आणावा. छे, औरंगजेबाला जो आनंद झाला. हाय 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 हाय. 5 वर्षापूर्वी खाली टाकलेली पगडी परत टोपी औरंगजेबानं घातली ना मात्र. आणि आज्ञा सोडली, शंभूराजाचे जास्तीत जास्त विटंबना करत त्याला आणा. शंभूराजाबरोबर त्याचा मंत्री पण कैद केला होता, कलुशा कब्जी. या दोघांना
अंगावर विदूषकाचा वेश घालून लाकडाच्या खोड्यामध्ये हातपाय गुंतवून बेड्या बांधून उंटावर बांधून आणलं. उंटाला भाले टोचत राहायचे. या दोघांचे देह वाकडे तिकडे झाले की चोरा पोरांनी पोरट्याने हसायचं. त्यांच्या अंगावर माती टाकायची, विष्ठा टाकायची, मूत्र टाकायचं. असले हाल धिंड काढत आणला. औरंगजेबानं तंबूचा दरवाजा असा छोटा केला. ज्यायोगे शंभूराजा मान खाली घालून येईल, मग म्हणता येईल रहना दो सिर झुकाने की जरूरत नाही. पण शंभूराजे सुद्धा तेवढेच तयार आहेत. एवढी धिंड काढून सुद्धा राजा तिथे आला. त्याने तो दरवाजा बघितला तेव्हाच कळली औरंगजेबाची अक्कल. शंभूराजांनी गुडघे वाकवले आणि ताठमानेनं आत आला. बोलताच आलं नाही काही औरंगजेबाला. औरंगजेब इतकाच म्हणतो, हाय 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 हाय, क्या यही शिवाजी का शमशेर जंग शाहजादा संभाजी, दिमाग से बेदरकार, हिम्मत का शेर, दिखाई में खूबसूरत सिपाही, ए परवरदिगार, इतना बहादुर राजा इस्लाम बन जाएगा तो हम समझते हैं तमाम हिंदुस्तान में एक ही तख्त होने को कोई अरसान लगे. राजा जी राजा जी राजा जी, दिल में फिक्र मत करना, आप हमारे सच्चे धर्म में आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे, राजाला नुसतं जीवाचं नाही धर्माचं आमिष दाखवलंय, धर्मांतराचं आमिष दाखवलंय. म्हणून तिथे धर्मवीर हे नाव येतं. धर्माचं आमिष दाखवल्यानंतर शंभूराजांनी उत्तर दिलं, महाराज अरे मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता की प्यार, सांभाळ तोच एक करणार, जे जे सांभाळ तोच एक करणार. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटी, घेऊन करकटी राही सांभाळ देव करण्याला, मला नको तुझा तो धर्म. काय रे औरंग्या, नाही तुझा धर्म घेतला तर काय करशील? भगव्या ध्वजाला हाताशी धरून हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या शिवछत्रपतींचं रक्त माझ्या नसानसांमधून सळसळत आहे. अशा शंभूराजाच्या चरणावरती धर्मांतराच्या निमित्तानं दख्खनची सुभेदारी काय, दिल्लीची बादशाही जरी ठेवली तरी जोड्याच्या ठोकरांनी उडवून लावून धर्मासाठी मी मरायला तयार असतो. तुला दाखवून देईन. काय करशील माझं? अरे कर तुकडे तुकडे दे हाचे, कर तुकडे तुकडे दे हाचे, पंचभूताचे देह परसाचे, एक भगवान तिन्ही लोकात, एक भगवान तिन्ही लोकात. मला नको तुझा तो धर्म, ओढवल कर्म काढीन तुझं चर्म पुढच्या जन्माला, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझ्या मानाचा रग शिरून, कोल्या कुत्र्या हाती खाऊ बीन तुझ्या देहाला, जे जे तुझ्या देहाला, जे जे तुझ्या देहाला. खामोश, सीधी राह बतलाने वाले पर टूट पड़ी हुई औलाद, तुझसे सीधी बातें करने में हासिल नहीं. अब एक ही रास्ता तुझे बतलाया जाता है, सीधी तौर से मुसलमान बन जाएगा, तमाम दक्कन की सुबेदारी तुझे बहाल की जाएगी. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुझे दी जाएगी, न मानेगा तो याद रख कुत्ते के मौत से मारा जाएगा. औरंगजेब, कुत्ते के मौत से, अरे कुत्र्याची मौत कधी बघितलीस काय रे? हा, कुत्र्याची मौत बघण्यासाठी सुद्धा त्याच्या स्वामिनिष्ठपणाचा अनुभव घ्यावा लागतो. तुझं अख्खं आयुष्य गेलं फंदन फितुर्या करण्यामध्ये, कुठले स्वामिनिष्ठ आयुष्यात बघितलेस? बघू काय करू शकतोस, बघू काय करू शकतोस. आणि महाराज ऐकून ठेवा, त्या दिवसापासून एक न दोन नाही, महिनाभर शंभूराजाचा छळ केलाय. महिनाभर. आज फक्त एकच कान कापायचा. त्या यातनेतून माणूस बाहेर यायला लागला. दुसऱ्या दिवशी दुसरा कान छाटायचा. एक दिवशी फक्त हाताची साल सोलायची, त्याच्यातनं बाहेर यायला लागलं की मग पाठीची साल सोलायची. मग कोशिंबिरीच्या वेळेला काकडीची साल काढतात तशी तलवार लावून किसण्या लावून पुढची साल सोलायची. याच्या यातनेतनं बाहेर आला की मिठाचं पाणी अंगावर टाकत राहायचं. त्यातून यातनेतनं बाहेर आला की तिखटाचं पाणी, नंतर उकळतं तेल, डोक्याचे पाट काढायचे, त्यात शेंदूर भरायचे. तरी सुद्धा शंभूराजाच्या मुखातून चित्कार येत नाही. म्हटल्यावर आंखें निकालो उसकी, आंखें निकालो.
आणि डोळे फोडण्यासाठी जो पठाण आला होता असाच म्हातारा बुड्ढा पांढरी दाढी असलेला होता. असा मशालीच्या उजेडात शंभूराजा बांधलेला त्याने बघितला. का कोणास ठाऊक त्याच्या मनामध्ये अशी दया आली. ते तापलेले लोखंडी सांडस हातात घेऊन तो सांगतोय, शंभूराजे शंभूराजे, अभी आप हा में हा मिला दो. औरंगजेबाच्या होला तुम्ही हो म्हणून टाका. आप हा में हा मिला दो, बाद में भाग जाओ. शंभूराजे म्हणतात, एवढी का दया दाखवतोस? तर ते म्हातारं असं शंभूराजाच्या अंगावर हात फिरवून म्हणायचं, राजाजी इतनी अच्छी तबीयत फिर नहीं मिलेगी. क्या कुदरत ने आदमी पैदा किया है. आप रत्न हो महाराजा, आप हाँ में हाँ मिला दो. आप अपना काम करो, आप अपना काम करो. तापलेले लोखंडाचे सांडस इथे डोळ्यासमोर आले तरी डोळे मिटे ना हो शंभू राजा, डोळे मिटे ना. राजाजी आंखें तो बंद करो. नहीं नहीं, एकदा शेवटी ह्या नजरेनं या माझ्या प्रिय महाराष्ट्रभूमीकडे बघून घेतो. आणि फितुरीच्या मुळे आपल्या राष्ट्राचं कसं वाटोळं होतं हे शिकवण्यासाठी देशद्रोह्यांचे डोळे उघडावेत म्हणून स्वामीनिष्ठांनी डोळे फोडून घेतले पाहिजेत. हा धडा आता कुठेतरी माझ्या लोकांना भी देतो. आप अपना काम करो. त्या पठाणाने शेवटी स्वतःचे डोळे मिटले. खास देशीचे 2 फाळ आत घुसवले, चर 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 करत फिरवले. अख्ख्या डोळ्यातनं काळफोर जळलेलं रक्त यायला लागलं. आतमध्ये अख्खं रक्त जळून गेलं होतं. औरंगजेब त्या कनातीला कान लावून बसला होता. आत्ता तरी शंभूराजा इतका तरी चित्कार करेल. नाही, मुखातून चित्कार नाही, फक्त शब्द एकच, जगदंब जगदंब जगदंब. वाचेमध्ये सतत भगवंताचं नाम, जगदंब. आठवण स्वतःच्या सगळ्या ज्येष्ठांची पटकन बोलताना बोलून जायचे. समर्थ, तुम्हाला पाहायचं होतं ना माझं, याहून करावे विशेष. धर्मासाठी झुंजावं कसं माझ्या बापाने शिकवलं, धर्मासाठी मरावं कसं हे त्यांचा पोरगा शिकवतोय. आम्हाला जमलं ना काहीतरी करावे विशेष. आम्हाला जमलं ना गुरु काहीतरी करावे विशेष. तर जिभेचं बोलणं ऐकवे ना, जबान खींच लो इसकी. आणि शेवटी लोखंडी आकडा टाकून जिभेला पकडून हातभर जीभ ओढून काढली. हो, धड जबडा जागेवर नाही, जीभ तुटून गेलेली, डोळे फुटलेले, अंगाची साल सोललेली, वाटेल तशा ठिकाणी कान नाक भुवया कापून टाकलेल्या, डोक्याला शेंद्राचे पाट भरलेला. काय शंभूराजा तेव्हा दिसत असेल. बॅकग्राऊंड वाजवायचं ना अशा वेळी, वाजवायचं. ते गुंतून गेले गोष्टीतच. म्हणून नावलवडे काका त्यांची माणसं घेऊन आले. ते कसं मागं म्युझिक खास कर बोला ठॅंग असं वाढलं पाहिजे. म्युझिकचा परिणाम असतो. ते भैरवी वाजवायची. आता लोकांना आवडीचा राग वाजवायला सुरुवात करा, कारण संपत आलं चरित्र. अशा सीनला अभंग कुठला येणार हो. म्हणता आला तर आता एकच अभंग आहे. सारे ग गपद निध मगरे रे म गरी ग रे सा. हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी. बैसलो शेजारी गोविंदाचे. हाची नेम आता न फिरे माघारी.
हाची नेम आता नथी रे माघारी, हाची नेम आता नथी रे माघारी. घर रे झाले पट्टराणी बळे, घर रे झाले पट्टराणी बळे. वरिले साबळे, वरिले साबळे परब्रह्म हाची नेम आता नथी रे माघारी, हाची नेम आता नथी रे माघारी. बडियाचा अंगासंग झाला आता, बडियाचा सानिध मगरे सारे गारे निध मगरे गरे निरे निध निध मध मग मगरे गरे सारे गा बरे सारे गा बरे सारे गा बरे. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता नाही भय नाही भय चिंता. तुका म्हणे हाची नेम आता नथी रे माघारी. अमावस्येचा दिवस, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. या मुहूर्तावर राजाला मारायचा औरंगजेबाने बेत केला. वढूच्या जंगलामध्ये ते देह नेले, राजाला पालथा घातला, त्या मस्तकावरती घाव घालायला सुरुवात केली. जिजाबाईंच्या मांडीवर झोपलेलं ते मस्तक होतं, राज्याभिषेकाच्या पाण्याने पुनीत झालेलं ते मस्तक होतं, शिवरायाने छातीशी धरलेलं ते मस्तक होतं, सर्व लोकांनी मुजरा करून मान द्यावा असं ते मस्तक होतं. औरंगजेबाने वाटेल तसा मान करून एक एक इंचाचे शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. अरे प्राणपक्षी कधी निघून गेला कळलं नाही, पण दुःखाची छटा अंगावर कधी दिसली नाही. इतिहासाला म्हणावं लागलं, इथे ओशाळला मृत्यू, इथे ओशाळला मृत्यू. लोकांना वाटावं शंभूराजे गेले म्हणजे संग्राम संपला का काय, शंभूराजे गेले म्हणजे महाराष्ट्राचं शौर्य थांबलं का काय. नाही, औरंगजेबाच्या लक्षात आलं शंभूराजे फक्त देहरूपाने गेले, पण शक्तिरूपाने ते प्रत्येक मराठी माणसाच्या मनगटामध्ये, तलवारीमध्ये, प्रत्येक माय माऊलीच्या हातातल्या कोयत्यामध्ये, वेळ्यामध्ये, जात्यामध्ये, बात्यामध्ये जन्माला आले. आणि मग नंतर पुढे 17 वर्ष महाराष्ट्राने झुंज दिली. फक्त सैनिकांनी नाही, आता औरंगजेबाचं सैन्य, आता आतंक्यांचं सैन्य, आता सैतानाचं सैन्य जिथे दिसेल तिथं नागरिकांनी चेचायला सुरुवात केली. आमच्या माय माऊली कोयती घेऊन उठल्या, माणसं मुसळ घेऊन उठली, बाकीचे नांगर घेऊन उठले. अरे पोलिसांवर किंवा सैनिकांवर सुद्धा किती भार टाकायचा, शेवटी ती पण बिचारी माणसं आहेत, त्यांच्या मदतीसाठी सगळा समाज उभा राहिला. आणि 17 वर्षाच्या काळात 7 लाख फौजे सकट औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकला, पण त्याचं स्वप्न नाही साकार होऊ दिलं. पुढच्या कालखंडामध्ये औरंगजेबाची पोरं बादशाहीवर बसली, पण ती तात्पुरती बाहुल्यासारखी बादशाही झाली. बादशहा कोणी व्हायचं हे महाराष्ट्रातल्या छत्रपती शाहूंनी ठरवावं, अशी छत्रपतींच्या पुढच्या सगळ्या वंशजांना सन्मानाची वागणूक पुढच्या आयुष्यामध्ये मिळाली. अरे कोणाचं कार्य भगवंतानी यशस्वी केलं, भक्ताचं कार्य यशस्वी केलं. देह राखताना नाही आला तरी कार्य राखण्यासाठी भगवंत आमच्यापाशी आले. अशा बलवंत भगवंतांना
भगवंताचा आमचा अंग संग असेल तर कोणाला घाबरायचं. बळीयाचा अंग संग झाला आता, बळीयाचा गमधानी गमधानी सा गमा गमधा माधनी धनी हो हो बळीयाचा अंग संग झाला आता, बळीयाचा अंग संग चिंता नाही भय चिंता, तुका म्हणे अचिनेम आता नथिरी माघारी. बस मंडळी, संपला आजचं कीर्तन. घरी घेऊन 5 गोष्टी जायच्या. उपासनेला दृढ झालं राहावे. मी उपासना करीन, अनेकांकडून करून घेईन. पुढच्या आतंकापासून समाजाला वाचवण्यासाठी माझ्या पोराबाळांना बलभीमासारखी शक्ती देईन. चुकून माकून भक्तावरच सरकारची धाड पडली तर त्यांना वाचवण्यासाठी पैसा तयार करीन. माझ्या मनातला आत्मविश्वास कधी जाऊ देणार नाही. आणि 5वी महत्वाची गोष्ट, सगळं जंगल जळत असताना एका पक्षाला संन्याशानं विचारलं, अरे पक्षा, तुझ्याकडे पंख आहेत, उडून का नाही जात जंगलातून? अशा वेळेला त्या पक्षाने उत्तर दिलं, फल खाए इस पेड़ के गंदे किए है पाप, अब यही मेरा फर्ज है जल जाओ इसके साथ. मी या वृक्षावर राहिलो, मी या झाडाची पानं खाल्ली, मी या झाडाचा आश्रय घेतला. माझं कर्तव्य आहे, संकटाला असेल तर जळेन तर या झाडाचा सकट जळेन, पण झाडाला सोडून जाणार नाही. तसं आमच्या 50 नव्हे 500 पिढ्या आम्ही जर हिंदू धर्माच्या झाडावर राहिलो, आम्ही जर भारत भूमीमध्ये राहिलो, आम्ही जर इथली फळं खाल्ली, इथल्या भगवंताच्या रूपाने आणि भजनाने आणि उपासनेनं आम्हाला जर असा प्राण दिला असेल आणि उद्या जर दुर्दैवानी वाईट वेळ यायचीच असेल तर मग जगू तर हिंदू म्हणून जगू, लढू तर हिंदू म्हणून जगू, मरायची वेळेल तर हिंदू म्हणून मरू आणि जिंकायची वेळेल असेल तर हिंदू म्हणून आम्ही जिंकून आमच्या देशाला पुण्यभूमी, देवाची भूमी, पावन भूमी हा सन्मान कायम ठेवू. इतका मनामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास शंभूराजांचा घेऊन आपण या ठिकाणी थांबू. अरे एवढी देहाची चालण झाली तरी सुद्धा ज्याची क्षिती आणि नीती हल्ली नाही असा शंभूराजा आमच्या सुखासाठी विष प्यायला शंकराचं नाव सार्थ केलं. आणि ती शिवरात्र आपल्या हाती त्रिशूळ देऊन त्यांनी मोकळी केली. आता या शिवरात्रीची महाशिवरात्र करणं तुम्हा आम्हा शिवभक्ताचं कार्य आहे. आज ना उद्या स्वामी विवेकानंदांचं हे हिंदू धर्माचं शिवशक्तीचं कार्य आपण सुखाने सुंदरपणे सुफल पार पडू यात संशय नाही. महाराजांनी याही वर्षी 3ऱ्या वर्षी सेवेची संधी दिली, त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या लोकांचे सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं आपण या इतिहासाला उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आरती करायची आहे, मात्र रविवार असून सुद्धा शंकरांची आरती करू. शिवशंभूची ती आरती आहे.
थांबतील का? गाताय सा सा नि ध असा सूर कानाला जप गप धनी ध म ग रे ग रे सा ता कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्रभाहो पांडुरंगा चंद्रभाहो पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बालवयी खेळी रमलो तारुण्य नास रे बालवयी खेळी रमलो तारुण्य नास रे वृद्धपणी देवाला दिसे पैल तीर चंद्रभाहो पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता नको येणार जन्म मरण नको आता नको येणार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार बडिवार चंद्रभाहो पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर आरतीसाठी सारेजण उभे राहूया. हो हेच दान दे का देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गुणी नलगे मुक्ती धन संपला संत संग दे का सदा तुला म्हणे गर्भवासी सुखे घाला म्हणा लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथुन या जळ निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा बेल्हाळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हालाहल उठले तेत्वा असुर पुळणी प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिफल धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनि जन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळो तुझ कर्पूर गौरा प्रदक्षिणा घालीन लुटांगण बंदी भावे ओवाळीन हरे नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्यास्पदं त्वमेव सर्वं मम देवदेवं कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्धात्मना वा प्रत्यक्षं वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे नमः पार्वती पते हर हर महादेव महारुद्र हनुमान की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय स्वामी विवेकानंद की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ